सोलापुरात मंगळवारी अक्षरशः कहर झाला। तापमानानं नवा विक्रम नोंदवत 43.2°C टप्पा गाठला। शहरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी कमाल तापमान तब्बल 43.2°C इतकं नोंदवलं गेलं। यंदाच्या उन्हाळी हंगामातील हे आतापर्यंतचं सर्वोच्च तापमान ठरलं आहे। त्यामुळे सोलापूरकर अक्षरशः होरपळून निघत असून दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होताना दिसून येतोय। सोलापूर शहरात सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत होती। दुपारपर्यंत सूर्य आग ओकत असल्यानं रस्त्यांवरची वर्दळ कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणं टाळताना दिसले। जे बाहेर पडले त्यांनी डोक्यावर टोपी, स्कार्फ, छत्री यांचा वापर करत उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारपर्यंत सोलापुरात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस तापमान आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेषतः दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणी तुलनेनं ओस पडलेले दिसत आहेत। शीतपेय, उसाचा रस, लिंबू पाणी यांची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रुग्णालयांमध्येही डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा यासारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। दरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणं, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळणं, हलके आणि सुती कपडे परिधान करणं तसंच उष्माघाताची लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला दिलाय। एकूणच सोलापूर शहर सध्या प्रचंड उष्णतेच्या लाटेखाली असून नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक बनलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।